नमस्कार मंडळी, आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावरची सुनावणी गेल्या 3 वर्षापासून कधी होते कधी नेहमीच पुढच्या तारखा देतात। शिवसैनिक उत्सुक आहे की त्यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या तरी दिवशी मिळेल, परंतु नेहमीच पुढे तारखा जात आहेत। एकनाथ शिंदेंना दिलासा मिळत आहे तर उद्धव ठाकरेंना नेहमीच पुढची तारीख मिळत आहे। हाच न्याय आहे का, अशी सगळीकडे जोरदार चर्चा रंगलेली आहे। नेमकं काय झालं, या निकालाचा अर्थ काय, आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। राज्याच्या राजकारणात मोठा भूचाल घडवणारे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरचं प्रकरण अजूनही अंतिम टप्प्यावर पोहोचलेलं नाही। सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या या प्रकरणाला तब्बल 3 वर्षे उलटली आहेत, मात्र अजूनही अंतिम निकाल लागलेला नाही। शिवसैनिक नेहमीच उत्सुक असतो आणि त्याला नेहमीच पुढची तारीख मिळते, त्यामुळे तो निराश झालेला आहे। राज्यातील जनतेने आणि शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आता जे काय निकाल आहे तो सोडूनच दिलेला आहे का असं दिसत आहे, कारण नेहमीच ठाकरेंना पुढची तारीख दिसत आहे। त्यामुळे हा उशिरा मिळणारा न्याय हा खरंच न्याय आहे का, यामुळे जनतेमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे। राज्यात सत्ता बदल, निवडणुका, राजकीय घडामोडी वेगाने होत असताना न्याय प्रक्रिया मात्र संथ गतीने चालू असल्याचं चित्र मिळत आहे। त्यामुळे उशिरा मिळालेला न्याय हा न्याय न मिळाल्यासारखाच आहे, अशी भावना आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेत मोठी फूट पडली, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने बंड पुकारले आणि पक्षावर दावा केला। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी स्वतःची खरी शिवसेना असल्याचा दावा कायम ठेवला। या सत्ता संघर्षामुळे केवळ पक्षात फूट पडली नाही, तर धनुष्यबाण या शिवसेनेच्या पारंपरिक चिन्हावरही वाद निर्माण झाला। पण हे प्रकरण शेवटी निवडणूक आयोग आणि न्यायालयात पोहोचले। त्यावेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह हे लगेच दिले, मात्र ठाकरे गटाने त्याला आव्हान न्यायालयात दिलं होतं। म्हणजेच निवडणूक आयोगाने त्यावेळी काही न बघता चिन्ह आणि पक्ष देऊन टाकलं। परंतु आता जी महत्त्वाच्या सुनावणी आहेत त्यासाठी मात्र सगळीकडेच तारखा मिळत आहेत। हे प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्यावेळी सुरुवातीला जलद सुनावणीची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात सुनावणी होताना ती सुनावणीच राहिली आणि प्रत्येक वेळी पुढील तारीख देण्यात आली। सगळ्या निवडणुका झाल्या, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका झाल्या, पण शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाणाचा त्यावर हक्क कोणाचा यावर अंतिम निर्णय अजूनही आलेला नाही। या विलंबामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। सामान्य नागरिक विचारत आहे, 3 वर्षात जर निकाल लागत नसेल तर न्यायाचा अर्थ काय? निवडणुका होऊन गेल्यानंतर निर्णय दिल्यास त्याचा कोणाला फायदा होणार? राजकीय पक्षांच्या भवितव्यावर परिणाम करणारे निर्णय इतके उशिरा का घेतले जातात? कायद्याचे तज्ज्ञही सांगतात की हे संवेदनशील प्रकरण आहे। या प्रकरणाचा देशाच्या राजकारणावर सुद्धा परिणाम होणार आहे, त्यामुळे याचा जो काय निकाल एकदाच लावून टाकावा। जी काही अंतिम सुनावणी गेल्या डिसेंबरपासून होणार म्हणता आज एप्रिल मे आला, परंतु एकही सुनावणी अंतिम होत नाही। म्हणजे नेमकं काय करायचं? जर न्यायालयाचा निर्णय लवकर लागला असता तर सत्तेची समीकरणं वेगळी असू शकली असती, निवडणुकांचे निकाल बदलले असते, पक्ष संघटनांमध्ये वेगळा बदल दिसला असता। पण आता 3 वर्षानंतर निर्णय आल्यास याचा प्रत्यक्ष फायदा कितपत होईल हा मोठा प्रश्न आहे। कोणाला पात्र करणार, कोणाला अपात्र करणार? जे आमदार त्यावेळी अपात्र करायचे होते ते आता घरी बसणार, त्यांचं राजकीय करिअर अगोदरच वयोमानानुसार घरी असणार, त्यामुळे त्यांना अपात्र करून काय फायदा? भारतीय न्यायव्यवस्थेवर एक जुनी म्हण आहे, उशिरा मिळालेला न्याय म्हणजे न्याय न मिळाल्यासारखंच। शिवसेना प्रकरणात ही म्हण खरी ठरताना दिसत आहे, कारण जनतेने अनेक निवडणुका वेगळ्या परिस्थितीत लढवल्या, पक्षांचं अस्तित्व आणि ओळख बदलली, राजकीय समीकरणं पूर्णपणे उलटली। अशावेळी न्यायालयाचा उशिरा आलेला निर्णय केवळ औपचारिक ठरू शकतो। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये न्यायव्यवस्थेबद्दल चीड निर्माण होत आहे। सोशल मीडियावर आणि राजकीय लोकांमध्ये खुलेपणाने चर्चा आणि प्रश्न विचारत आहेत की न्याय मिळायला इतका वेळ का? यामागे कोणाचा कंट्रोल आहे का? न्यायव्यवस्थेला स्वतंत्र आहे की नाही, असंही सामान्य नागरिक म्हणत आहेत। शिवसेना प्रकरण हे केवळ एका पक्षाचे नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारे प्रकरण आहे। त्यामुळे याचा लवकरात लवकर निकाल लावावा असं अनेक जनतेचं आणि शिवसैनिकांचं म्हणणं आहे।
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांच्यावर खरंच अन्याय होत आहे का? कमेंटमध्ये जास्तीत जास्त त्यांच्या बाजूने कमेंट करा. धन्यवाद.